आषाढी एकादशी निमित्त विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिरात लाखो भाविकांनी गर्दी केलेली आहे। सकाळपासूनच आषाढी एकादशी निमित्त शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत। आषाढी एकादशी निमित्त राज्यातूनच नव्हे तर शेजारील मध्य प्रदेश, गुजरात मधून लाखो भाविक शेगावात दाखल झाले आहे। मोठ्या भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचे कार्यक्रम शेगावात पार पडत आहे। तर येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाने सुद्धा रात्रभर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले ठेवले आहे। आज दिवसभर भाविकांची शेगावात मांदियाळी पाहायला मिळाली। आज आषाढीची एकादशी आणि त्या निमित्ताने विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी संतनगरी शेगावमध्ये आपण पाहू शकता की भक्तांचा जो जनसागर उसळलेला आहे, जणू प्रत्येक भक्त सातक पक्षाप्रमाणे महाराजांच्या दर्शनाकरता ओढलेला आहे, महाराजांच्या दर्शनाकरता येत आहे। आणि जो भाविक, जो वारकरी पंढरपूरपर्यंत जाऊ शकत नाही, तो संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता शेगावी येतो आणि आपली वारी पूर्ण करत असतो। दर्शनाकरिता आलेल्या भाविकांना कोणता आजार किंवा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून सुद्धा गजानन महाराज संस्थानकडून आरोग्य व्यवस्था म्हणजेच चालते फिरते रुग्णालय ही व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। ज्याप्रमाणे पहिल्या पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे प्रत्येक वारकरी हा आषाढ महिन्यातील आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहत असतो आणि तो दिवस आज उजाडलेला आहे। आणि त्या दिवसाची आज वारकऱ्यांनी इथं दर्शन घेत आपली वारी पूर्ण केलेली इथं पाहावयास मिळते। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।